अचानक भयानक आम्ही अमरावतीमध्ये देवा पाहिले कसे गेलो त्याचा व्हिडिओ पुरा पहा. आणि पहिले तर मला एखादा आवाज ठेवून मारा कारण दसऱ्याचा व्हिडिओ मी आता टाकून राहिलो. सगळ्यात पहिले मी स्वतः तयार झालो आणि मग कृष्णा धीरजला उचलला आणि सीधा आलो आपल्या मंडपापाशी. आनंद भाऊच्या घरासमोरचा मंडप पाशी आलो आम्ही. दसऱ्याचा दिवस होता आणि त्या अचानक आमचा मूड बनला की आपल्या अंबादेवी मंदिर जाऊ आपण अमरावतीमध्ये. म्हटलं चला मग विषय काय. हे सगळेजण फुकटे एकाकडे पैसे नाही झालो मला भरायला लागले मग सगळ्याचे पैसे. जाऊ द्या म्हटलं आता दर्शनालाच म्हटलं आहे तर जाऊ द्या काही विषय नाही. नाही तर असं मी खर्च नाही केलं असतं एवढे सगळ्याचे तिकीटं भरीन मी एवढा राईस तोडणार मी. तिथून सीधा आलो आम्ही राजापेठवर आणि तिथून म्हटलं पैदल जा म्हटलं पाच पाच देव आहे. हे त्याबरोबर पहिल्या मंडपात अमरावतीत सगळे माझ्या व्हिडिओ काढ म्हणजे एका काढले सगळ्याचे व्हिडिओ सगळं माही केलं दर्शन केलं सगळ्यांना. मग निघाले माया काढा म्हटलं एखादा साला गद्दारी करवे मला सोडून पाहिले सगळेजण समोर आलं. मग पळत पकडलं सगळ्यांना समोर लय निघालते आलो मला सगळे सोडून पाहायला. ते दसऱ्याचा दिवस आणि अमरावतीत गर्दी नाही असं होऊच नाही शकत. चालायला बी जागा नाही एवढी गर्दी की सगळेजण गायब झाले. कोण कुठं गेलं काही माहीत नाही. दादा म्हणून मी दर्शन करतो पण मग गेलं पाहतो. समोर चालत आलो एक जण भेटला मला आपला अजय भेटला. आता बाकीचे पाहतो कुठं आहे. आता सगळे दलिंदर भेटले चपला ठेवले एका जागी गायब नाही झाले. पण कसं अमरावतीचा मामला आहे भाई. मायाविषयी काऊन केला काय अगर माई चप्पल गेली तुम्ही नवीन घेऊन अगर यांची चप्पल गेली ते चप्पल नाही घे दुसऱ्याची चप्पल घेऊन जाते डायरेक्ट दलिंदर मित्र आपले. मोबाईल बंद करा म्हणे अंदर जाताना व्हिडिओ नको काढा म्हणे. ठीक आहे म्हटलं करतो. आपला मोबाईलचा कॅमेरा केला बंद आणि चला म्हटलं दर्शन करून घ्या. पहिले दर्शन केले बाहेर आले. चल बोले इधर जाएंगे बोले. बोले इतनी गर्दी काय करू इथं चल बोल देख के आएंगे बोले सब चलो. हे आमच्या अमरावतीमधली सगळ्यात मोठी राणी आहे अंबानगरी राणी. गर्दी पा किती लोक चिपकू जाऊ राहिले एक दुसऱ्याला. तरी गर्दी पाहायला लागले. दर्शन करून आले प्रसाद घेतला बाहेर गरम झाले खतरनाक. दर्शन झाले प्रसाद खाल्ला. चला म्हटलं समोर जाऊ आता अजून देवा पाच जाऊ समोर रस्त्यानं पायदल. योगेशला म्हटलं पहिले चलता आला नाही आणि आता एकटा आला. कहाँ से आते सगळेजण राजकुमार आले जमा झाले. आता जायचं कसं म्हणे पैसे तर एकाकडे बी नाही. म्हटलं माझ्याकडे बी नाही कसे का झालं तर पहा. मग सांगितलेलं ना रेल्वे म्हटलं चला म्हटलं रेल्वेनं जाऊ आपण सगळे. आली मग अमरावती स्टेशनवर बंधारा मेमो आली. वाजवले 11 आणि ट्रेनमध्ये कोणीच नाही आमच्या 8 दिवसांशिवाय. स्टेशनच्या बाहेर एक मंडप मग तिथे आम्ही दर्शन केले वापस आले. सगळेजण पुरं टीमचा एक व्हिडिओ काढून घेतला. आपला बेटा अकेले प्रसाद करा ना गद्दारी कर भ्या नाही योगेश. चीटिंग करताय तू. दर्शन केले मेमोत आले. या सगळ्याला माहीत नाही तिकिटा कोणा काढल्या म्हणून यांनी चालली फुकटामध्ये. पण मी सगळ्या तिकिटा काढल्या कारण की आपल्याला RP बोलायच्या हातानं झोडपे नाही खाणे भावांनो. जायला आमच्याकडे चालत क्युरेबल तिकीट किसने घालणार किसने नाही झोपत उठत चेंगाड्या करत चालू. मग आमचे भावांना बहिणीनं आपल्या आयडीला फॉलो करून कारण की याच्यानी खतरनाक व्हिडिओ येणार आहे अजून. कारण मग आपल्याला फॉलो चल बाजा. तर चला मित्र भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आपण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्यासोबत जोडून राहा.